नमस्कार, मी संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमरस पुरी। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आमरस बनवण्यासाठी इथे मी 4 आंबे घेतले आहेत। आंबे छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी छान आंबे धुवून घेत आहे। आंबे धुवून झाल्यावरती आंब्याचा जो वरचा देठ असतो त्यामध्ये चीक असतो, त्यामुळे तो साईडला काढून घ्यायचा आहे सुरीच्या साहाय्याने आणि आंबा कट करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही आंबा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हातानेही साल वेगळी करू शकता, पण मी इथे सुरीचा उपयोग करून आंबे कट करून घेत आहे। आंब्याची जे साल आणि गुठली वेगळी करायची आहे। इथे मी सुरीच्या आणि चमच्याच्या साहाय्याने आंब्याचे छोटे छोटे पीस करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये घालायला सोपे जाईल। अशाच प्रकारे इथे मी सर्व आंब्यांचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे। आता मिक्सरमध्ये घालूया आणि आंब्याच्या पीस सोबत 2 चमचे साखर आणि 2 हिरवी वेलची घालूया। आणि मिक्सरला एकदा फिरवून घेऊया। हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला एकदा फिरवून घेतलेलं आहे। इथे पहा किती घट्ट आमरस तयार झालेला आहे। राहिलेला जेवढा पीस आहे त्याचेही मी त्याच प्रमाणात 2 चमचे साखर आणि वेलची घालून आमरस तयार करून घेत आहे। इथे मी सर्व आमरस तयार करून घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून सर्व आमरस मिक्स करून घेऊया आणि आमरसमध्ये थोडंसं म्हणजे चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि सर्व मिक्स करून तुम्ही पाहू शकता किती थिक आणि छान आमरस तयार झालेला आहे। आमरस पुरी सोबत चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता। आता आमरस थंड होण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवला होता। हे पहा टेक्स्चर किती छान आलेलं आहे, किती छान तयार झालेला आहे। यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूधही घालू शकता। त्यानंतर अर्धा तास आधीच मी पुरीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे। रोज आपण जसं चपातीसाठी रोटीसाठी पीठ मळतो तशाच प्रमाणे पीठ मळलेलं आहे, फक्त थोडंसं घट्ट मळलेलं आहे। आता याच्या आपण छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊया। पुरी करताना मी इथे पीठ वापरलेलं नाहीये, थोडंसं उंड्यालाच थोडंसं तेल लावून मी पुरी लाटून घेणार आहे। एकदम छान पुऱ्या होतात आणि सर्व पुऱ्या छान फुगतात। इथे मी तुम्हाला दाखवते। हे पहा अशा प्रकारे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता इथे मी थोड्याशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता मी तुम्हाला त्या तळूनही दाखवते की त्या फुगतात की नाही। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल छान गरम होऊन दिलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी पुरी सोडून पाहिलेली आहे, किती छान फुगलेली आहे। हे पहा दुसरी ही पुरी छान फुगलेली आहे, काढून घेऊया आणि तिसरी पुरी ही मी तुम्हाला छान तळून दाखवते। किती छान टम्मसी पुरी फुगलेली आहे। ही पुरी छान फुगलेली आहे। तयार झालेली आहे आपल्या पुऱ्या। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा। आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व बनवलेले पदार्थ मी ठेवून दाखवते।